सध्या हिंगोलीच्या बघू शकता की जे वसमत तालुक्यातील बोरी सावंत या परिसरामध्ये बघू शकता की संपूर्ण पिके जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि हीच परिस्थिती याच गावातील नाही तर अनेक गावामध्ये अशा प्रकारे जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले, संपूर्ण शेतांना जे आहे ते असं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा प्रकारे नुकसान झाले, तर मला सांगा कसं पूर आला होता, कसं नुकसान झालेलं आहे? प्रचंड पाऊस झाला। आधी आमचे पिकं पावसाविना करपत होते आणि आता पाऊस असा झाला की प्रचंड झाला तर आमचं बरंच नुकसान झालेलं। या ठिकाणी रोड असल्यामुळे एक छोटीशी नळी आहे, रोडचं वगैरे काम मंजुरी झालेलं नाही आणि तेच कारण आहे आमच्या शेतीला आमच्या दरवर्षी अशी पिकं जात नाहीत आणि अपेक्षा होती की लवकरात लवकर, पण 2 वर्ष झाले लोकप्रतिनिधींनी उद्घाटन केलेले, त्याचं पाणी तुंबून आज पिकाची अशी अवस्था झालेली की आम्ही मागायचं कोणाला आणि सांगायचं कोणाला। कशा प्रकारे आपल्या शेतीचं नुकसान झालं, काय मागणी सरकारकडे? सरकारकडे एकच मागणी आहे की तात्काळ पंचनामे करावं, जी झाली आहे त्याची मदत करावी। आपण जर बघितलं की तात्काळ या नुकसान झालेल्या शेतीची शासनाने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांतून आहे।